आता बातम्या बघा सविस्तररित्या। राज्य मंत्रिमंडळाची उद्या 12 वाजता बैठक होणार आहे। खाते वाटपानंतर ही पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडती आहे। दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। खाते वाटप जाहीर झालेलं आहे आणि त्यानंतर ही पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडती आहे। राज्यामध्ये बीड प्रकरण गाजत असताना आता उद्याच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। काय महत्त्वाचे निर्णय या पहिल्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपानंतरची जी बैठक होती त्यामध्ये काय निर्णय घेतले जातात ते पाहावं लागणार आहे। उद्या 12 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मंत्रालयामध्ये उद्या 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज डाळकर जोडले गेले आहेत। मनोज, आता आपण पाहतोय खाते वाटपानंतर ही पहिलीच बैठक आहे, काय निर्णय होणं यात शक्य आहे? नक्कीच आपण बैठक उद्या राज्य मंत्रिमंडळाची 12 वाजता उद्या बैठक बोलवण्यात आलेली आहे। दुपारी 12 वाजता ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। आपण बैठक खाते वाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला आपण बघतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कॅबिनेट सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि आपण बघतो या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जो बीड प्रकरण अद्यापही गाजलेला आहे आणि त्या गाजलेल्या प्रकरणावरती देखील कुठेतरी चर्चा होऊ शकते। तसंच आपण बघतो खाते वाटप देखील झालेलं आहे आणि खाते वाटपानंतर आता सर्व मंत्री उद्या या बैठकीला उपस्थित असणार आहेत। त्यामुळे कोणते मोठे मोठे निर्णय देखील या बैठकीमध्ये होतात। त्यामुळे आता कोणते मोठे निर्णय या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले जातात हे देखील थोडं पाहणं गरजेचं ठरणार आहे। जी, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।